नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. सगळ्यांच्या इच्छेनुसार आता विधिवत लग्न लावायचं म्हणून लग्नाची सुरुवात होती. त्याच वेळेला राकेश तिथे बघायला येतो. ईश्वरीचं काय चालू आहे आणि अर्णवचं काय चालू आहे. पण त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा त्याने पाहिलं की इथे तर लग्नाची भरपूर तयारी झाली आहे. नवरदेव पाटावर बसला आहे. नवरीची येण्याची वाट पाहिली जात आहे. नवरीची तिथे एंट्री होते आणि आपली इंदोरी जिलेबी, आपल्या आवडीची इंदोरी जिलेबी ही अर्णवच्या ताब्यात चालली हे पाहून तर त्याच्या आणखी संताप होऊ लागतो. इकडे वल्लवीचा संताप काही कमी नाही. तिला चिडचिड होऊ लागत असते. ती लावण्याला फोन करून पुढे काय करायचं विचारू लागते. त्यावेळेला लावण्या सांगते, आता तर मी काही करू शकणार नाही, कारण त्याने माझ्याकडे त्याची अंगठी दिली आहे साखरपुड्याची. पण इथे वल्लवी म्हणत असते, मला तर तूच सून म्हणून हवी होती, ती ईश्वरी नाही. त्यावेळेला ती म्हणते, मामी तुम्ही काळजी करू नका. आता असं काहीतरी करा की लवकरात लवकर ईश्वरी ते घर सोडून जाईल आणि ती गेल्यानंतर मी पुन्हा तुमच्या घरात परत येईल. एवढं सगळं झाल्यानंतरही तू अर्णवशी लग्न करशील का असं वल्लवी विचारू लागते. तर ती म्हणते, हो मी करेल लग्न पुन्हा त्याच्याशी, फक्त तुम्ही ईश्वरीला ह्या घराच्या बाहेर हुसकावून लावा. इकडे नवरीची एंट्री झाल्यानंतर अर्णव तिच्याकडे पाहू लागतो. ही मला माफ करेल ना. आज जरी तिला माझ्याशी लग्न करायचं नसेल, पण पुढे जाऊन जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा ती माझ्याशी मनासारखं माझ्या वागेल ना, माझ्याशी मनमोकळेपणाने पूर्वीसारखं वागेल ना, असं त्याच्या मनात येत असतं. त्याच वेळेला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, लग्नाची सगळी विधिवत तयारी झालेली असते. सगळे मंत्रपठण झाल्यानंतर दोघंजण एकमेकांना वरमाला घालू लागतात आणि ती वरमाला जेव्हा अर्णव ईश्वरीच्या गळ्यात टाकत असतो ते पाहिल्यानंतर राकेशच्या डोळ्यातनं टपटप पाणी पडू लागतो. खरंच त्याचं मन इतकं दुखावलं गेलं की त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत असतात आणि त्या दोघांच्या लग्नाचा तो साक्षीदार म्हणून तिथे सगळंच बघत असतो. त्या दोघांचं लग्न झालेलं असतं हे पाहिल्यानंतर तो तिथून निघून जातो. गेल्यानंतर खूप दारू पिऊ लागतो आणि एकच तो वाक्य बोलतो की मी ह्या दोघांना कधीही सुखी राहू देणार नाही, त्यांचा संसार सुखाचा होऊच देणार नाही, कारण यांनी मला फसवलं आहे, माझी फसवणूक केली आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्याकडनं काढून घेतली. आता मी सूड उगवणार. आता सुडामध्ये काय काय करतो, अंजलीचा जीव घेतोय की काय असे आता वाटू लागलं आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू.